ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावरती मंगळवारी दुपारी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। राजकीय तसंच कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणानं त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती मिळते। उबेदला अकोल्यातील पणज या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे, तर हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवरती आरोप करण्यात येतोय। काल आमच्याकडे जे फिर्यादी आले होते फतेह खानजी, त्यांचा FIR मध्ये काही लोकांवर संशय होता, नाम होता की त्यांना असं पटेल साहेब मी सांगितला होता की हे लोकांवर संशय आहे, हे लोक असं करू शकतात। ते सर्व लोकांचा नाम आम्ही FIR मध्ये घेतलेला आहे आणि आज आरोपीचा आम्ही इंट्रोगेशन सुद्धा करणार आहे। और ये जो 5 आरोपी के नाम अपन 6 आरोपियों के नाम जो अपन ने दिए थे, तो पहला है बदरुज्जमा, दूसरा है राजू बोचे, तीसरा है संजय बोड़के, दूसरा है फाजिल पटेल, पांचवा है फारूक पटेल और छठा है उबेद पटेल। उसको बच्चे को करने लगा उन्होंने पैसे देके। पटेल साहब के आखिरी शब्द थे। हिदायत पटेल हे उपाध्यक्ष होते। त्या घटनेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष चाकू मारला त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तही जो FIR दाखल केलेला आहे त्यामध्ये जरूर काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी लढलेले उमेदवार जे आहेत त्यांचं नाव आहे, अधिक एक जो आहे त्या 2 जणांची त्यामध्ये नाव आहेत। या संदर्भात पोलीस आपलं काम करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील। जर जिल्हाध्यक्षांचं नाव त्याच्यात आहे आणि ते खरंच त्याच्यात दोषी असतील तर कोणाला पाठीशी घालणार नाही। मी पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे। या बाबत सखोल चौकशी व्हावी असं SP-ना भेटून पण मी सांगणार आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। पण अशा प्रकारे आता आरोप करणं पण ते सिद्ध जर होत नसतील किंवा त्यात काही तथ्य नसेल, मला असं वाटतं शेवटी आरोप सिद्ध झाल्यानंतरच आरोपीला आरोपी म्हणता येईल।